केशव दररोज 2 तास 25 मिनिटे संगणकावर काम करतो, तर तो एका आठवड्यात एकूण किती तास संगणकावर काम करतो हे आपल्याला काढायचं आहे. मागच्या वेळेस आपण पॉइंट देऊन गुणाकार केला होता, बरोबर. पण इथं पॉइंट देता येईल का 2 तास 25 मिनिटांमध्ये? नाही. जर मी 2.25 तास म्हटलं असतं, 2.25 तास, तर मग तुम्ही 2.25 केलं असतं. 2.5 तास म्हटलं असतं, 2.5 तास, मग तुम्ही 2.50 केलं असतं किंवा 5 केलं असतं. कळतं मला काय म्हणायचंय? इथं मिनिटांमध्ये होणार नाही, कारण 60 मिनिटाचा काय होतो? 1 तास. त्यामुळे इथं 0.25 करायचं नाही. सरळ सरळ तास आणि मिनिटांचा गुणाकार करायचा आणि पुढं काय होईल बघूया. करतोय संविधान? संविधान करतोय. इथं तास आणि तिकडं मिनिट. तास मिनिटे कितीने गुणणार? तास आणि मिनिटाला कितीने गुणणार? 7 ने. का? बरोबर, एका आठवड्यात 7 दिवस असतात, म्हणून 2 तास आणि 25 मिनिटांना 7 ने गुणायचं. बरोबर. चला गुणा. आणि एक महत्वाचं, मिनिटाचं मिनिटात ठेवायचं, तासाचं तासात ठेवायचं. हातचा देत बसायचं नाही. बघूया आपण पुढं कसं होतंय. $175. 175 मिनिटे. ठीक आहे. आणि इथं किती येणार? तास. 175 मिनिटं झाली. 175 तास काढायचे. बर, किती होतात? एका तासात 60 मिनिटं असतात. 180 तास नसतात, 120 होऊ शकतात मिनिट. 120 मिनिटं होऊ शकतात. 120 मिनिटं काय करायची? 175 तू वजा काढायची. हा, व्हेरी गुड. 120 मिनिटं तास करून तासाच्या घरात न्यायची. तशी न्यायची नाही. जसं आपण एरवी हातचा देतो तसा हातचा द्यायचा नाही माऊली. त्या मिनिटांचं तासात रूपांतर करण्यासाठी 60-60चे गठ्ठे करायचे. इथं आले 55 मिनिटं आणि 120 मिनिटं इकडे गेली तासात, मग किती वाढली? 120 मिनिटं ह्याच्यात गेली तर 14 वाढली. 14 कशी काय? 120 मिनिटांचे तास किती झाले? तू इकडे घालवतोय ना त्यांना. मग तास किती झाले? 2 तास. मग इथं 2 तास कर. व्यवस्थित करायचं, काय घाई करायची नाही. प्रॅक्टिस महत्वाची आपल्याला. बरोबर. आलं का? 7 दुने 14 तास होते आणि हे 120 मिनिटातले 2 तास इकडे गेले, म्हणून 14 आणि 2 16. कुठे पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? अशा प्रश्नांना गडबडायचं नाही. छान. टाळ्या.